नमस्कार, स्वागत आहे. सुरू केले आपलं हक्काचं यूट्यूब चॅनल इन्स्पायरिंग यू. मी प्राध्यापक श्यामसुंदर माने स्वागत करतो आपल्या 12वीच्या नवीन सिलेबसमधल्या एका कवितेमध्ये. आजची कविता आहे 2.5 फादर रिटर्निंग होम. वडिलांचं घरी परत येणं, घरी परतणारे बाबा, असं या कवितेचं टायटल आहे. दिलीप चित्रे यांची ही कविता आहे. विद्यार्थी मित्रांनो, 12वीचा नवीन सिलेबसचा सर्व कंटेंट, सर्व लेसन्स आणि पोएम मी मराठीमध्ये अपलोड करतो आहे तुमच्यासाठी. तर तुम्ही आज पहिल्यांदाच माझा व्हिडिओ पाहत असाल तर सबस्क्राईब करा. व एक गोष्ट लक्षात असू द्या की माझे काही व्हिडिओ फक्त माझ्या काही सबस्क्रायबर्ससाठीच उपलब्ध आहेत. त्यामुळे तुम्हाला जर माझे व्हिडिओ भेटायला अडचण येत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की क्लिक करा. चला समजून घेऊया दिलीप चित्रे यांच्याबद्दल. काय आहे या कवीबद्दल माहिती. 1938 to 2009 was the lifespan. Was a celebrated bilingual poet and translator with a remarkable work in Marathi and English. His versatile creativity extends to painting, filmmaking, and his notable contribution as a magazine columnist. He received the prestigious Sahitya Akademi Award both for poetry as well as for his well-known translation work सेज तुका. तुका म्हणायचं ट्रान्सलेशन वर्क आणि याला साहित्य अकादमीचा अवॉर्ड मिळाला आहे इंग्लिशमध्ये. पॉप्युलर अभंगाज स्पिरिच्युअल पोएम्स बाय संत तुकाराम. ही हॅड स्टार्टेड translations of literary work of saints in Marathi at the age of 16. Exile, alienation, self-disintegration, and death are observed to be the major themes of his poems. बघा, दिलीप चित्रे साहित्य अकादमीचा अवॉर्ड मिळालेले हे कवी आहेत. त्यांचा चित्रपट, कथा, कादंबऱ्या मराठी इंग्रजी दोन्हीमध्ये असणारी चांगली पकड आणि तुकाराम महाराजाचा जो अभंग आहेत त्यांना सेज तुका नावाने इंग्रजीमध्ये त्यांनी काय केलेलं आहे, रूपांतरित केलेलं आहे. एक्झाईल म्हणजे भूमिगत असणे, ॲलिएनेशन म्हणजे एकटेपणा किंवा सेल्फ इंटिग्रेशन म्हणजे डिसइंटिग्रेशन म्हणजे स्वतःचं एक डिसइंटिग्रेशन करून, किंवा डेथ या संदर्भातल्या त्यांच्या ज्या कविता आहेत त्यामध्ये यांच्या ह्या मेजर थीम असतात. आताच्या सुद्धा कवितेची अशीच काहीतरी थीम आहे. बघा कवितेबद्दल काय दिले पॅसेज नंबर 2मध्ये, इंट्रोडक्टरी पॅसेजमध्ये. दिस पोएम इज टेकन फ्रॉम ट्रॅव्हलिंग इन अ केज. इट ड्रॉज अ पोर्ट्रेट ऑफ अ सबअर्बन कम्युटर. कम्युटरचा अर्थ असतो रोज अपडाऊन करणारी लोक. आता तुम्ही असं म्हणता बघा, तुम्ही तुमच्या नोकरीच्या ठिकाणी राहता का ये जा करता, तर आपण असं म्हणतो बघा अपडाऊन करतो. तर त्याला एक चांगला इंग्लिश शब्द आहे, आय एम कम्युटिंग फ्रॉम माय होम टू ऑफिस, और आय एम अ कम्युटर म्हणजे रोज प्रवास करणारी लोक. इट डिपिक्ट्स डल, मोनोटोनस, एक्झॉस्टिंग अँड इक्वली पिटेबल डेली रूटीन. It describes a post-alienation at home, which is reflected through the stale food and lack of sharing. His children refuse to share their joy and sorrow with the hardworking father, who as a result is forced to retire into solitude. This very painful loneliness is a symbol of man's isolation from the materialistic man-made वर्ल्ड. पहा, हे एक वर्णन आहे अशा वडिलांचं जे रोज एका विशिष्ट ठिकाणी कामावर जातात आणि रोज काही 25-30 किलोमीटरचं अंतर रेल्वेने, लोकलने प्रवास करून परत येतात. अशा आपल्या अनेकांचे वडील आहेत जे रोज उठलं की सकाळी डबा घेऊन ऑफिसला पळतात आणि रात्र होता होता घरी येतात. तर अशाच एका दमलेल्या बाबाची कहाणी या कवितेत आपण अभ्यासणार आहोत. तुम्हाला जर वाटलं की यू लव युअर फादर अँड युअर फादर स्टोरी इज समथिंग लाईक दिस, लाईक ठोकून द्या या कवितेला, कारण ही कविता तुमच्या मनातले भाव रिप्रेझेंट करते असं त्यातून मला कळेल. चला सुरुवात करतो मी कवितेला. फादर रिटर्निंग होम.
My father travels on the late evening train, standing among silent commuters in the yellow light. Suburb slides past his unseeing eyes. पहा किती सुंदर वर्णन केले. पहा, उशिरा सायंकाळी, रात्री उशिरा माझे बाबा नेहमी त्या पिवळ्या अंधुक लाईटच्या प्रकाशात घरी येतात. त्या ट्रेनमधून सगळी निमशहरी भागात ही लोक परत येतात. तसेच माझे बाबासुद्धा परत येतात आणि ते त्या लोकल ट्रेनच्या खिडकीतून ते कधी न पाहिलेलं एक शहर पाहत असतात, जे अतिशय निपचित पडले, थकले आणि अंधारात पुजत जाते. His shirt and pants are soggy and his black raincoat stained with mud and his bag stuffed with books. किती सचित्र वर्णन केलंय पहा या कवीनी. त्यांचे पॅन्ट शर्ट मळकट झाले आहे घामाने, कष्टाने, मातीने. त्यांचा रेनकोटला सुद्धा माती लागली आहे, डाग पडलेत, काम केले ऑफिसमध्ये, थकलेत, दमलेत, भिजलेत. आणि त्यांची जी बॅग आहे त्यातून ती पुस्तकाने गच्च भरली आहे. एका हातात डबा, एका हातात वर्तमानपत्र, डोक्यावर चष्मा. आणि अशा अवस्थेत माझे वडील परत येत आहेत. इज फॉलिंग अपार्ट हिज आईज डिम्ड बाय एज. हे सगळं असताना, वेगळं वाटत असताना सगळं काही इतरांपेक्षा, माझे वडील त्यांचे डोळेसुद्धा आता काय झालेत, अंधुक झालेत. इथे मी माझे वडील असं म्हणतोय, पण इथं माझा असं काही शब्द नाही आहे, ज्यामुळं ही कविता ही सर्वांच्या वडिलांबद्दल आहे अशी भावना इथं काय होते, दिसते. फेड होमवर्ड थ्रू द ह्युमिड मान्सून नाईट, नाव आय कॅन सी हिम गेटिंग ऑफ द ट्रेन. ह्युमिडिटी आपण ज्याला म्हणतो, कारण मुंबईतलं हे वर्णन आहे आणि त्यामुळं तिथली लोकल, तिथला मान्सून, तिथलं तो ह्युमिडिटी, या सगळ्या गोष्टींचं वर्णन इथं आलेलं आहे. आणि पावसाळ्यातले दिवस तर अतिशय कष्टाचे असतात. तो रेनकोट, छत्री, बॅग, चपला, अनेक गोष्टी आहेत आणि हे खूपच दुःखदायक आणि त्रासदायक आहे असं वर्णन इथं काय केलेलं. नाव आय कॅन सी हिम गेटिंग ऑफ द ट्रेन लाईक अ वर्ड ड्रॉप्ड फ्रॉम अ लॉंग सेंटेन्स. आणि कवी म्हणतात की आता मी माझ्या वडिलांना त्या लोकलमधून उतरताना पाहतोय. ते उतरणं तरी कसलं, पळापळ, धरपकड, ओढाओढ, चढणाऱ्यांची आणि उतरणाऱ्यांची. मला असं वाटतं की माझे बाबा असे त्या ट्रेनमधून उतरतात जसे एखाद्या मोठ्या सेंटेन्समधून, एखाद्या वाक्यामधून एखादा शब्द गळून पडतोय. He hurries across the length of the grey platform, crosses the railway line, enters the lane. His chappals are sticky with mud, but he hurries onward. घाई गडबडीत उतरतात. तो मळकट, गर्दीने भरलेला आणि अस्वच्छ असणाऱ्या प्लॅटफॉर्मवरून गडबडीने ते निघतात, रस्ता ओलांडतात आणि आपल्या घराकडे गडबडीने निघतात. त्यांची चप्पलसुद्धा स्टिकी झाली आहे. पायाचा चटचट आवाज होतो आहे, पाणी उडते मागं पॅन्टवर आणि ते पुढं गडबडीनं वाट काढत गर्दीतून निघतायत. होम अगेन आय सी हिम ड्रिंकिंग वीक टी, इटिंग अ स्टेल चपाती, रीडिंग अ बुक. आणि घरी आल्यानंतर आधीच करून ठेवलेला चहा, कारण चहा करायची एक वेळ आहे आणि ती वेळ टळून गेली आहे आणि तोच राहिलेला चहा गरम करून दिला जातो आहे आणि स्टेल म्हणजे शिळी चपाती काहीतरी पोटाला ते खातायत. याच्यातून त्यांचं जे वर्णन आहे ते अतिशय चपखलपणे केलं आहे की निमशहरी वर्गातले किंवा जे सामान्य कुटुंबातली जे फादर्स आहेत त्यांचं संघर्ष इथं अतिशय सचित्र, अतिशय समर्पक शब्दात इथं काय केलेलं आहे, प्रतिबिंबित झालेलं आहे. हे असे वडील आहेत ज्यांचं स्वतःचं जीवन राहिलेलंच नाही, जे फक्त जगतायत ते त्यांच्या मुलासाठी आणि कुटुंबासाठी, कारण त्यांच्यासाठी आता सगळं संपलं आहे. फक्त राहिले ते कष्ट आणि कुठंतरी खोल मनात असलेली स्वप्न, ती पण आपल्या मुलांबद्दल आणि कुटुंबांबद्दल. ही गोज इन टू द टॉयलेट टू कंटेम्प्लेट. आणि पहा, घरी आल्यावर तरी वडिलांना कोण विचारतं एवढं, त्यांचं रोजचंच रुटीन असतं. ते येतात, एका पर्टिक्युलर ठिकाणी बॅग ठेवतात, पाणी घेतात,
चहा दे गं म्हणून पत्नीकडून चहा मागतात. मुलं ऑलरेडी कसं असतं घरात वातावरण पहा ना तुम्ही. मुलं टी व्ही बघत बसलेले असतात, काहीजण मोबाईलमध्ये गुंतलेले असतात, काहीजण आपल्याच कामात दंग असतात. वडिलांना कसं आहात तुम्ही, आजचा दिवस तुमचा कसा गेला, दमलायत का, थकलायत का असं म्हणायलाही कुणाला वेळ नसतो. ते सरळ आपलं टॉवेल खांद्यावर टाकून बाथरूममध्ये निघून जातात. आणि टॉयलेट हा शब्द प्रयोग केला इथं कशासाठी, टू कंटेम्प्लेट. टॉयलेटमध्ये बसून त्यांना थोडा विसावा मिळतो असं कवीला वाटतं. ते म्हणतात की तिथं बसून ते खोलवर विचार करतायत, कशाचा तरी विचार करतायत. मॅन्स एन्स्ट्रेंजमेंट फ्रॉम अ मॅन मेड वर्ल्ड. आणि ते कशाचा विचार करतायत की आपण किती एकटं पडत चाललो आहे, आपली स्वप्न किती संकुचित होत चालले आहेत आणि हे जग किती विदारक बनत चाललं आहे वरचीवर. आता आपलं काय फक्त पैसे पैसे आणि काम एवढंच राहिलं आहे की काय, आणि आपण ह्या माणसांनीच बनवलेल्या आधुनिक युगात एकटं पडतो आहे की काय असा ते विचार करत बसतायत. एलिनेशन याचा अर्थ आहे एकटेपणा, अलिप्त बाजे भावना. आणि खरंच जसं जसं वय वाढतं तसं माणूस अलिप्त व्हायला लागतो आणि असं होत राहतं. कमिंग आउट ही ट्रेम्बल्स ॲट द सिंक, द कोल्ड वॉटर रनिंग ओव्हर हिज ब्राऊन हँड्स. बाहेर आल्यानंतर ते बेसिनवर जाऊन तोंड धुतात, हात धुतात. ते पाणी त्यांच्या रनिंग ओव्हर हिज ब्राऊन, त्यांचे मळकट झालेले हात, ब्राऊन झालेले हात, त्याच्यावरून पाणी वाहत असतं. काही पाण्याचे थेंब त्यांच्या करड्या रंगाच्या जे पांढरट व्हायलेले केस आहेत हातावरचे, मनगटावरचे, त्याच्यावर राहतात. हिज सलन चिल्ड्रन हॅव रिफ्यूज टू शेअर. आणि त्यांचे मुलं जे आहेत ते ऑलरेडी कुठल्या तरी टेन्शनमध्ये असतात, ऑलरेडी कुठल्या तरी रागामध्ये असतात, ऑलरेडी कुठल्या तरी वेगळ्याच दुनियेत असतात. आणि खरं सांगू, आताची मुलं हे फक्त एकाच दुनियेत असतात आणि ते म्हणजे त्यांचं व्हॉट्सॲप आणि त्यांचं फेसबुक. आणि या सगळ्या भानगडीत वडिलांकडे कोण पाहतं आहे, कोण लक्ष देतं आहे, त्यांना कोण सांगतं आहे की आज मी शाळेत काय केलं, आज मी कॉलेजमध्ये काय केलं, आज आम्ही कशी मजा केली, कोणीही सांगत नाही त्यांना. ते आपलं ना कोणी जोक शेअर करत आहे, ना कोणी त्यांच्यासोबत सिक्रेट शेअर करत आहे. ही विल नाव गो टू स्लीप. आता मात्र ते जाऊन झोपतात. लिसनिंग टू द स्टॅटिक ऑन द रेडिओ, ड्रीमिंग. त्यांचा जुना रेडिओ काढून जुनी पुराणी गाणी ऐकत, स्वप्न पाहत ते पडून जातात, झोपण्याचा प्रयत्न करतात. ऑफ हिज ॲन्सेस्टर्स अँड ग्रँडचिल्ड्रन थिंकिंग. आणि ते स्वप्न पाहतात तर कुणाची, त्यांच्या पूर्वजांची, नाहीतर त्यांच्या नातवंडाची. आणि विचार करतात की आपण कशा एखाद्या इमिग्रंटसारखा आहोत, आपण कसं एखाद्या भटक्या माणसासारखा आहोत जे एका वेगळ्याच दुनियेत प्रवेश करतो आहे, एका वेगळ्याच सबकॉन्टिनेंटमध्ये जातो आहे. थिंकिंग ऑफ नोमॅड्स. नोमॅड्स याचा अर्थ आहे भटके. एंटरिंग अ सबकॉन्टिनेंट थ्रू अ नॅरो पास. एखाद्या सबकॉन्टिनेंटमध्ये, एखाद्या उपखंडात आपण अतिशय छोट्या पासमधून जातो आहे की काय असा त्यांना भास होतो. हे सगळं जग तेच आहे का आपण विनाकारण इकडे तिकडे भटकत आहोत असा त्यांना प्रश्न पडतो. आणि दुसरी सकाळ होते ते हे सगळं पुन्हा घडण्यासाठी रोज तेच ते, तीच लोकल, तेच ऑफिस, तीच बॅग, सर्व काही तेच. पण विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर खरंच तुमच्या वडिलांवर प्रेम करत असाल तर नक्की त्यांना काय हवं असतं, थोडंसं अटेन्शन, थोडंसं कन्सर्न, थोडंसं प्रेम, थोडंसं कसे आहात, थोडंसं गरम चहा देणं, थोडंसं त्यांचा आवडीचा न्यूजपेपर त्यांना देणं, त्यांच्या आवडीचं एखादं बातमी, गाणी काहीतरी टी व्हीला लावून देणं. एवढं जरी केलं तरी आपण ह्या कवितेतून जिंकलो असं समजा मित्रांनो. मार्क्स पडत राहतील पण वडिलांप्रती अतिशय छान भावना दिलीप चित्रे यांनी या कवितेतून काय केलेल्या आहेत, व्यक्त केलेल्या आहेत. ही कविता कशी वाटली खाली नक्की कमेंट करा. मी श्याम सर आपला निरोप घेतो आहे. थँक्यू.